एकदा एक थोर संत असतो आणि त्याच्याकडे काही भक्त येत असतात आणि एक भक्त त्याला प्रत्येकजण काहीतरी विचारत असतो. मला काहीतरी मंत्र सांगा, मला काहीतरी जप सांगा वगैरे वगैरे. त्याप्रमाणे एक जण विचारतो, त्याला तो सांगतो एकच, आजपासून मेल्यासारखा जग. हाच मंत्र आहे तुझ्यासारखा. आजपासून तू शव झालायस असं समज आणि जीवन जग. एवढंच म्हणतो. म्हणतो हो एवढंच. चुकलास की मात्र मी तुला आठवण करणार बरं का म्हणतो. संताचा अधिकार असतो. ठीक आहे म्हणतो. सोपं आहे. तिथून बाहेर पडतो. बाहेर पडल्या पडल्या कोणीतरी चपला चोरलेल्या असतात. च्या पा 2 तोंडात शिव्या येतात. देवाला आलो आणि इथं पण चपला गेल्या माझ्या चम्मा असं तोंडात शिवी येते. एवढा संत समोर येतो. मेल्यासारखा जग सांगितलेलं आहे. मेलेल्या मढ्याला चपला चोरीला दुःख असतं का बाळा? सॉरी सॉरी म्हणतो. तिथून पुढे जातो. प्रत्येक वेळेला काही झालं की त्याचा अहंकार दुखावला गेला की फुली फुली शिवी येत असते. दरवेळा संताचा चेहरा डोळ्यासमोर दिसतो. काय रे मढ्याचा अपमान होतो का? तो म्हणतो यार ठीक आहे अवघड झालंय म्हणतो हे सगळं. मग घरी गेल्यानंतर त्याला कळतं आपल्याला प्रमोशन मिळालं. एकदम काहीतरी 2 लाखाचं का 5 लाखाचं पॅकेज मिळालं. त्याला सॉलिड आनंद होतो. म्हणतो चला पेढे आणूया. तरी पुन्हा संत समोर येतो. काय रे मढ्याला प्रमोशन मिळालं म्हणून आनंद होतो का? हो म्हणतो दुःख नाही करायचं सुख पण नाही करायचं. म्हणजे काय? तेच तर तुला सांगितलंय. मेल्यासारखं जग, मढ म्हणून जग. आणि मग त्याला कळतं की सुख आणि दुःख ह्या गोष्टी वस्तुनिष्ठ प्रसंगनिष्ठ आहेत. की ज्या वस्तू आल्या प्रिय गोष्ट तर आनंद होतो, पण ती वस्तू हरवली की लगेच दुःख होत आहे. प्रिय ज्याच्यावरती आपण प्रेम करतो त्याने रेसिप्रोकेट केलं आपल्याला आनंद सुख मिळत आहे. नाही केलं की दुःख होत आहे. मग सुख आणि दुःख पाप आणि पुण्य ह्याच्या पलीकडे जी असलेली अवस्था आहे आनंद, ती केवळ या मढ्याला असते म्हणतो. आई शपथ. आणि मग ज्या क्षणी त्याला खऱ्या अर्थाने आतनं हे ज्ञान होतं, तो म्हणतो यार दिस इज द लाईफ. आय हॅव स्टार्टेड एन्जॉईंग लाईक एनिथिंग. मला आयुष्यात सुख पण होत नाही, दुःख पण होत नाही, पण त्याच्या पलीकडे काहीतरी मला गवसलंय आणि तो आनंद आहे. मग जर दर क्षणाला मी स्वतःला सांगितलं मी केवळ श्वास घेतोय, पण मी श्वास घेणारा शव आहे. जो मनुष्य मी श्वास घेणारं शव आहे असं स्वतःला ट्रीट करून जीवन जगतो, तो आनंदी होतो. भूतकाळात गेलात की दुःख आहे, भविष्याची चिंता आहे, वर्तमानात फक्त आनंद आहे. त्यामुळे जो मनुष्य प्रत्येक क्षण मी आनंद आहे, मी आनंदात जगतो, मी श्वास घेणारं शव आहे. शव आहे म्हटल्यानंतर मला कोणी शिवी दिली तरी दुःख होत नाही, कोणी कौतुक केलं तरी मला आनंद होत, तरी मला सुख मिळत नाही. मला सांगा, जेव्हा आपण असं गृहीत धरू मी काहीतरी कोणाच्या तरी चांगलं केलं आणि त्यांनी मला रेसिप्रोकेट नाही केलं तर मला काय होतं? राग तरी येतो, दुःख तरी होतं. म्हणजे राग आणि दुःख दोन्ही निगेटिव्ह एनर्जी आहेत ज्या माझ्या बॉडीमध्ये मी क्रिएट केल्या, की ज्या भविष्यामध्ये मी भोगणार. म्हणजे घाणेरडं भविष्य मी निर्माण केलं. भविष्य अजून घडलेलं नाही आहे, त्याच्याविषयी विचार केली, चिंता काळजी, तरी निगेटिव्ह एनर्जी, ज्याने पुन्हा भविष्याची वाट. पण मी जर वर्तमान ह्या काळात राहायला लागलो, श्वास घेणारं शव जो होतो तो शिव असतो. नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय 13 कोटी जप करून शिव नाही होता येत. हे ज्ञान होतं की दर क्षणाला मी स्वतःला आय ट्रीट माय सेल्फ ॲज अ शवा विच इज ब्रीदिंग. दॅट इज कॉल्ड शिव.